मग त्याला खाले जरा असा नुसता बगल दांडू करणार आहे त्याले. हो बापरे, तोच नुसता रिंगी रिंगी करा ना आई. मी त्याला इथला बगल दांडू करस तुम्ही असे काय बोल राहिले ना आज. नाही वा मोके बी राहू देऊ ना जरा असं. मोके रवावर लेकरं थकतस मी खातच बरोबर. मग या मस्तच ना. ते तरी आपला बी हात पाय दुखतस त्यास ना अंग दुखस म्हणे सण बोल राहणं तुले. मलाच त्याला अन गायनं पटत नाही. पण तू राहायची राहणार खाले बसा राहणू का लगे राड राहणार लगेच मागे यस. मग ते जातच म्हणे सतो मजा नाश कराय ना बेटा. डिगामली होती ना, डिगामलीला आली होती ना तू. मग 2 कोटा होतात ना म्हणे आणि कोटी तुम्ही. ती डिगामली तरी कसं मग त्याला त्या सुया निघती होती त्याने. नुसतं रातभर बी कुठे झोपू तिथं त्याने कितला वन करे तो. मग हा ना. दडास नसवी त्याले. ताप बीप बी का. नाही ताप बीप नाही चिरकिरा ना. त्यांना संडास परस जातात मला वाटस. जातच ना होतच संडास त्यानं काही नाही घाबरान रास. घाबराना विषय नाही आई. तो वन करस ना मग रात नाही खाली बी बसत नाही झोपत नाही दुसरं काही नाही. करस लेकरून जाते एवढं तेवढं दुर्लक्ष बी करो. मग मला तुम्हाला माहिती ना मी काय एवढं लक्ष देस का. तुम्ही शेतकऱ्यांवर लक्ष द्यायला म्हणून काय काम आहे. मग अरे बेटा लेकरून जाते ती करस तिथलं. मग निभायचं बी आपण जास्त ऐक करे ना तिथलं जास्त आलवार राहतच पोरे. मग पोरेसले असं मजबूत बनावा ना. ते तसेच ना पण अजून नादान ना वाईतो. मग नादान पण पाहिजे दाखल पण पाहिजे सवय लावणी पडस काय चावीस तू अशी. भाऊ खाली बसाना भाऊ खाली बसाना. लाईनच नाही मग लाईन रास ना ते बरं रास्त येशी मग ज्यांना गुरु केस मग थंडगार. गडीभर लाई देऊ गडीभर बंद कर देऊ ना थंड गरवे नका. मग तुम्ही ज्यांना गुरु केस पण आता लाईनच नाही शेसक काय नाही. मग तो वन करीस ना. भाऊ ओ दादा काय झालं दादाला. ओ माझ्या चिमणं ओ माझ्या राजा चालव्या माझ्या दादा. चाल ना भाऊ. कसं तोंड करा ना. मग मी तिथला असंच म्हणणार तू माय व दकऱ्या दादा कसं तोंड करा रे म्हणा चिड. नको येऊ तू मम्मी परायला लागते बस नको येऊ म्हणता. नक्कीतलं समजस इथला साखब उतरले. मग नको येऊ म्हणतं ते तोंड चांगलं करली द उगी राहणार अजून ती. त्याने नाही मला झोप उभी तिथं मला इथला त्रास बी राहणार. नुसती झोप लाग राही आई. मारे दादा खरंशी मला ते उठाडते रे बेटा. मग मापा देते ना त्याले. आता इज राहणार तर काते बी नाही राहणार अकरातले काय येता म्हणता. तू आहे गाव गई ना तवेच ना बेटा दिटायच घ्या पण पोऱ्या तू काय बी म्हण रे का. मग धकले करवाय माय नाही ना इथला पिराणा एक आज नाही करो रे का. पण एकदम सगळं होतं ना आई तुम्ही वाट लावा म्हणूनच घेतो ना मग मी. तसं नाही रे बेटा जावाबद्दल नाही पण असं तवेच आहे ना तू असा हिरमाईच घ्या आणि सुकाय बी घ्या तू काय बी म्हण. नाही तर म्हणजे ना दुल्ला होता म्हण ना तू. ना सुकाय घ्या ना खरंच. पण तरी त्यानं काहीच तब्येत नाही बिघडली आहे खरंच. ओ बाळा उठला बाळा ओजू दक रे ती दीदी गुणी नक तुला खेळायला गुणी दक गुणगुण दीदी. ओ झोपलेला ना तू झोपलेला होता गावाला गेला होता. बघा ना काजी किती असतोय बघा ना त्याला. दको रे का कसा कदा आशिरा ना दक. आणि मिनी मागत मला मूत्रपटात तोंड कर राहता. मग दक गुणगुण माझी पटस होती आली. गुणगुण खूप आवडच त्याले बापरे. तुला बघून किती असतोय बघ. आई त्यांच्याकडे जात नाही थोडा बी. चला 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 खेळायला चला. निबो ऊने गरम गरम लागतं तुला कसं काय घेऊन जाऊ मी. जातो दीदी जवळ जातो. मग तिला इस्किरा ना आधी तिला दाबड ताण राहणार होतं का. ना दका ना खरंच कितला हाशी राहणार तीन जवळ. ओजूला काय झालं तब्येत बिघडली ओजूची. ओजूला चिची होत आहे. काय रे ओजू चिची होत आहे. आता त्यांना तू कारपुट ना जरा असा तोड ना. मग दका गुणगुण रोज येत जाय याल खेळ आले वा गुणगुण. ओ येणार ना पण आमच्या घरी बी बाई आत्या आल्या ना. मग आमच्या बाई आत्या आल्या ना. मग तुला बाई आत्याला काय तुला खेळणं पडस. मग
तुम्ही बाई आत्या काय तुला घरी भेटेल तसं नाही सांगते मी येणार ना मी पण आलंय आमच्या बाई आत्याची पोरगी बी ना मग तिला घेऊन येत जाईन ना मी हा चालेल लय जाय ती पोरले बी येत जाय बाळाला केवढाला येत जाय हा आमना बाळा बोलता वाजरी जायला आधी भाऊ ओ म्हणा चिंटू ओ म्हणा ओजू ओ म्हणा दादा ओ म्हणा चिड म्हणा सोन चिड शेबो म्हणा सोन चिडचे देखो गुणगुण तिथलं बलाय राहून येस का तो म्हणता मग तुला दकी दकी कितला असंच दखतो येत जाय रे म्हण दादा म्हण नातूल केवढाला येत जाय वा माय हो ना सुट्ट्या तोपर्यंत येणार ना माझी मी रोज येणार बस येत जाय म्हणून माय ठगो मी काय सांग राहिलो तुली म्हणतो टिक्कम कथा घ्या आपला टिक्कम नाही तिकराय ना त्या बड्या बांधवरण्या त्या बोरी बड्या शिलग्या तिथ्यात ना म्हणी ते खन्या होत्या त्या बडी जागा अटकस तडे वाय टिक्कम तडे काय अनगर माझी ना अडले काय करू मी टिक्कमले मग काय अनगर माशी ना तडे कुष्टायला आलची तडे बहीण मी तडे काय उगाडा नि घर म्हणतो ठगुल माहित नाही मी सीधा घर उनू अडले काय करसू बरं टिक्कमले मग तुम्ही बी काय अनगर नाही वस्तू काय अनगर माझा आहे ना बाई मला आपो जाणं पडी काय आम्हा इथला ऊन मग काय जरा ना ते सकान पारगाल करू असा का आम्ही तिथलं ऊनचे बरं मग तिचं माणूस तर आहे जाय राहणं हा सालं ते बी करे ऊन ते बोलताय ठगू कसं बी ऊन सालं जांभला टाकस म्हणतो माणूस ते हा आणि आई सरकी बी लावणी ना आपली एवढा 2-4 रोज मग आपुल्या पाडी ऊन मी आज सर की ना पुढापुढे आणत अजून बिवार ते आणून राहिले ना जीवन दुकान माहिती नाही बिवारला यायला काय टाइम लागाय बघ रे बाबा आले बाबा बाबा आले ओजूचे बाबा आले भाऊ ओ पावड्या माझे हात खराब आहे भाऊ मी शेतातून आला नंतर जरेल हा भाऊला नंतर जरेल आता नाही धरत मी तुला माय उमा बात इझी राहा त्याला काय वेळ घ्या असते हा आणि नुसता वन 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 करा ना रात ना असं त्यानं काय तब्येत बिबेत बिघडी गई मग काय जाण माय लेकरून जात मग काय समजस आई गुणगुणवून तवाच असायला लागणार जरा असा गुणगुणले तर किनवाची खुश असतो येत जाय हो पोरी गुणगुण त्याला केवढाला येत जाय ना अण्णा बाबा मी धरायला मागते मला देत नाही लोक त्यांना वाटतं मी पाडून टाकणार देतच नाही ते मला मग मी कसं काय येऊ मग रोज रोज नाही हो पोरी असं दूरतून केवाडत जाय ना जरा निपटच त्याले त्याला काल केवाड बॉल बी आजी काय करा नाही हो गुणगुण बाई ना आपण काय सांगू तिने जडा महिना म्हणजे अंतर पडी जास्त लगे पोरली विचाराय नाही ती आजी काय कराय आजी काही काशी करायली काशी करायला नाही गेली आहे घरीची आत्यासोबत बसलेली ना आत्या आणि आजी गप्पा मारतात रात्री 12 वाजेपर्यंत गप्पा मारत होते ते लोक मी दुपारी झोपली होती ना मग मला झोपी लागत होती तर जागीन दोन्ही जण पाहिले की आत्या आणि आजी हा मग सासरवाशी पोरशी माय मग काशी ना बी गप्पा ते मारीच जाना बो बाबांकडे जाना ओजू बाबांजवळ जाना नाही रे बो मी नाही तडणार तुला माझ्या हात कडावे बो मी नाही तडणार कितला व्यास तू मी नाही धराव तुले आज धुवून येतो मग धरतो हा आज धुवून येतो मी खाली बसवा ना आंटी त्याला अगं बाई खाली बसवलं का नुसार रडतो तो ते धरलंय म्हणून थोडा असतोय त्याकडे ल्या त्यांना आत दिवशी ल्या याल जरा असं हा हो पोरी आज धुऊ दे मारी